नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता आहे ना, अर्जुन आणि सायलीला कोल्हापूरमध्ये बाबू सापडलेला आहे. तर आता घरी आल्यानंतर अर्जुन लगेच चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो, बाबू तर आम्हाला सापडला आहे, पण त्याला इथे घरी आणण्याची आता जबाबदारी तुझी आहे. तिकडून चैतन्य म्हणतो, ठीक आहे, फक्त त्याला कधी घेऊन यायचं आहे ते सांग. तर इकडे महिपतला बांधून ठेवलेलं असतं आणि अचानक त्याला जाग येते आणि तो तन्वीला म्हणतो, मला सोड, नाहीतर मी जर अचानक इथून सुटलो तर तुझं मुंडकंच छाटून टाकेल. तर तन्वी म्हणते, तुम्ही तसं करू शकत नाही, कारण मला माहिती आहे साक्षी जिवंत आहे म्हणून. हे ऐकल्यावरती महिपतलाही थोडासा धक्काच बघतो. बाबा ह्यांना कसं माहिती की साक्षी जिवंत आहे? साक्षीची हिची काही भेटभीट झाली की काय? तर इकडे आता चैतन्याने बाबूला घेऊन आलेला असतो आणि आता अर्जुन आणि सायली बाबूला भेटण्यासाठी जातात. आणि आता अर्जुन बाबूला विचारतो की त्या दिवशी ॲक्सिडेंटच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, काय नाही, प्लीज तुम्ही आम्हाला सांगा, कारण ह्यामुळे खूप मोठा खुलासा होणार आहे. बाबू म्हणतो, मला जे जे आठवण ना ते मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता बाबूला नक्की काय आठवण आणि तो ह्यांना सर्वांना काय सांगणार आहे याकडे प्रेक्षकांचे डोळे लागून राहिलेले. पण हे सर्व आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.